आताच त्यांनी परदेशी विद्यार्थ्यांबद्दल एक भाष्य केलं की आपल्याकडे परदेशी विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, 148 अवघी संख्या आहे, तरी त्यांचं म्हणणं होतं ती जास्त आहे. तर मी त्यांना म्हटलं ती 148ची कदाचित हजारोमध्ये जाईल जर तुम्ही त्यांना जे चार्जेस घेतात. म्हणजे एखादा परदेशी विद्यार्थी ज्यावेळी मुंबईत शिकायला येतो तर डायरेक्टर ऑफ स्टुडंट वेलफेअर सुनील पाटील यांच्याकडनं त्याला प्रोसेस करावी लागते. त्याच्या व्हेरिफिकेशनचे 30,000 असतात आणि 50,000 ही देणगी विद्यापीठाला मिळते. तर मी म्हटलं की जर हे पैसे तुम्ही कमी केले तर नक्कीच विद्यार्थी येतील. आणि कसं आहे, परदेशी विद्यार्थ्यांकडे हे पैसेवाले याच नजरेने बघतात. तर माझ्याकडे एक UAEमधनं मुलगी आलेली, तिच्या वडिलांचा बिचारीचा जॉब गेलेला, त्यामुळे तिला पुन्हा इंडियात यायचं होतं. तर अशा विद्यार्थ्यांच्या वेळी हे 80,000 घेणं हे कितपत योग्य आहे. VC सरांना मी सांगितलं तर त्यांच्यापर्यंत ती माहितीच नव्हती. ते म्हणाले आम्ही घेतच नाहीत. म्हणून मी ती डॉक्युमेंट तुम्हाला देखील पाठवले आहेत. ते डॉक्युमेंट मी त्यांना पाठवले की बघा आता आधी 80 घ्यायचे, आता 65 घेतात, पण पैसे घेतात. त्याच्याहूनही भयानक प्रकार असा आहे की महाराष्ट्राचं गव्हर्नमेंटचं इलेक्शन होतं, त्या 1 वर्षात त्यांनी टेंडर प्रक्रिया केली नाही. त्या 1 वर्षात जेवढे विद्यार्थी आले त्यांच्याकडनं त्यांनी पैसे घेतले नाही. मग आता ते पैसे घ्यायची गरज काय. भरपूर हुकुमशाही पद्धतीने चालू आहे. मी 2010पासनं सिनेट बघतो आहे. 2010पासनं आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात नेहमी सिनेट करत असतो. पण आता मला थोडं असं वाटतं आहे की एकतर हे कुठच्या RSS दार्जिनीचे सगळे पदाधिकारी आहेत, स्टेटमध्ये पण भाजपाचं सरकार आहे, केंद्रात पण भाजपाचं सरकार आहे. तर ती गुरमी यांना आलेली आहे. त्यामुळे कसंही हुकुमशाही पद्धतीने मीटिंग संपवल्या जाईल ह्याकडे ते लक्ष देतात. जे वादग्रस्त प्रश्न आहेत त्यांच्याकडे मुद्दामून कानाडोळा करतात आणि जिथे नको तिथे जसं आश्वासनं दिली जातात त्या पद्धतीने आश्वासनं दिली जातात. पण आता बरंच अजून टप्पा बाकी आहे. स्थगन प्रस्ताव यायचा आहे, कटमोशन आहेत. जिथे जिथे मुंबई विद्यापीठ चुकते ते आम्ही निदर्शनास आणून देणार. 2 वर्ष झाले. एकतर पहिला आम्ही सिनेटमध्ये नव्हतो, त्यामुळे त्यांना एका राजकीय पक्षाचा दबाव होता, म्हणजे भाजपाचा दबाव होता. त्यामुळे मग आम्हाला कसं मीटिंग देणार. जर युवा सेनेला मीटिंग दिली तर बाकीच्यांना काय नाही. आम्ही ते समजू शकत होतो यांची अडचण. पण आम्ही सप्टेंबरमध्ये निवडून आलो आहे. सप्टेंबरपासून आत्तापर्यंत एक मीटिंग जॉईंट बघा 10पासून आम्ही होतो. जेव्हा आम्ही कुलगुरूंना अशा विद्यार्थ्यांच्या निगडीत मीटिंग मागायचो ते द्यायचे. आता एवढा सावळा गोंधळ आहे. मग तुम्ही पाहिलं सर, प्रमाणपत्रावालं मुंबई, त्यानंतर पेट परीक्षेत कल्याणला सेंटर आलं. बरेचसे पत्रकार मित्र माझे त्या पेट परीक्षेला बसलेले, ते सेंटरच कॅन्सल झालं. असे बरेच गोंधळ आहेत. आम्हाला फक्त कसं विद्यार्थ्यांना न्याय मिळेल यासाठी आम्ही मीटिंग मागत होतो. पण एक गुरमी त्यांच्यात आहे की नाही द्यायची, त्यासाठी त्यांनी नाही दिली.